संताचे पाये हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, भागले कडिये त्यांची आणि जोडे सर्व सोबत. त्याची करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. शेष सेवेन आवडी, वचन अनमोडी बोलिले करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. माझी वाणी तुझे वर्णी गुणान, माझी वाणी तुझे वर्णी गुणान, माझी वाणी तुझे वर्णी गुणान, माझी वाणी तुझे वर्णी गुणान. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुणान, माझी वाणी तुझे वर्णी गुणान, माझी वाणी तुझे वर्णी गुणान, माझी वाणी तुझे वर्णी गुणान. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. मौलवबद्ध जटाम सुवल कपटाम संसक्त मूल छटाम. अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा कटाम. सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम. रामाख्याम प्रगटाम कृतोत्तजनटाम. देवीं भजे तव्यटाम. वेदानुत्तरते जगन्ति वते भूगोलमुद्विप्रते. दैत्यंधार यते बलिं छल यते क्षत्रक्षयं कुर्वते. पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्य मातन्वते. म्लेच्छान मूर्छयते दशाकृति कृति. श्री कृष्णाय तुभ्यं नमः. गण 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 गणात भोती, गण 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 गणात भोती, गण 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 गणात भोती, असं महाराज म्हणत होते. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. गौतम ऋषीची भूमी, गौतम ऋषीची तपोभूमी. सप्त नद्यातली गो वध हरी, गाय मारण्याचं पाप खलास करणारी गो वध हरी. गोदावरी, गंगा, गौतमी, दक्षिण गंगा गोदामाई आणि गोदामाईच्या उजव्या काठावर जगाचं, भारताचं, महाराष्ट्राचं नाक असणारं नाशिक, याला नाशिकच म्हणतात. जर स्त्रीलिंगी शब्द केला तर नाशिकावर. सप्त चिरंजीवाचं जन्मभूमी हनुमानजी, सप्त चिरंजीवाची जन्मभूमी. सप्त नद्यातली गोदावरी, बोला पुढे. सप्त पर्वतातला ब्रह्मगिरी, हो बोला बोला. त्याचप्रमाणे संत निवृत्तीनाथ महाराजांची गुरु बरं का, त्यांची तपोभूमी अजून राहिलेलं थोडं नाही. वेद मंदिर बीड जिल्ह्यात आहे का जळगाव जिल्ह्यात? वेद मंदिर हे नाशिक मध्ये सांगावं लागतंय. अहो तुमच्याच गावाला आहे ना हो, त्र्यंबकला जाताना. काय मी तुम्हाला काही असं विचारलं का अमेरिकेची राजधानी कोणती आहे? डाव्या हाताला वेद मंदिर आहे का नाही? आता पुन्हा ऐका. सगळ्यात महत्वाचं एक असं आहे, भारतातल्या 4 कुंभमेळ्यातला एक कुंभमेळा शिवभक्त संन्यासी त्र्यंबकेश्वरला, बाकीचे भक्त नारायण नागबली, श्रीपिंडी आणि वेदाचं अध्ययन करणारी ब्राह्मण त्र्यंबकेश्वर. भरपूर झालं. संपूर्ण भारताच्या राज्यापैकी 29 राज्यापैकी महंत राष्ट्र महाराष्ट्रातल्या 35 जिल्हे 325 तालुक्यामध्ये 14 कोटी लोकांमध्ये सर्वात जास्त भाजीपाला याच जिल्ह्यात. क्रमांक 2 नगर आहे, 3 पुणे आहे. भाजीपाला थोडाही जास्त इथे. एवढंच कशाला सांगताय?
सगळ्या 12 वरच्या नोटा इडच काय नाही हे बोला काय आहे. या ठिकाणी फक्त एकच दुष्काळ पडला, मांडव रिकामा तिथेच दुष्काळ पडला. आपण काय करणार. गजानन बाबांचा प्रगट दिनाचे मी पुष्कळ कीर्तन केलेले, देवस्थानवर कीर्तन केलेलं गजानन बाबांचे, पंढरपूरचं देवस्थान तिथे कीर्तन केलेलं. असं एक गाव आहे रिठत म्हणून वाशिम तालुक्यात, कीर्तनकाराला शेवटचा माणूस दिसत नाही, शेवटच्या माणसाला कीर्तनकार दिसत. समाजाचं भगवंताला अंदाजे. आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मी परवाचं जे कीर्तन करून निघालो, छिंदवाडा जिल्हा, सावली यांना पत्र, कणसर तालुका, सातपुड्याच्या पलीकडे तिथे सुद्धा हा उत्सव. त्याच्या अगोदरच एक कीर्तन केलं, तिथेही हा उत्सव झाला. हाच उत्सव नाशिक मध्ये 3 ठिकाणी आहे, पुण्यामध्ये मला वाटतं 2 का 3 ठिकाणी. तिकडे तिकडे संतांचा उत्सव आहे, आणि संतांच्या उत्सवाला संत पराभंग घ्यावा. नाही तर मग एकादशीला पंचपक्वान्न, द्वादश सोड्याला उडीदची डाळ. समजलं का नाही कोणाला? परत सांगून जाऊ, बाबा प्रगट झालेले आहेत तो दिवस. बाबांनी समाधी घेतलेली भाद्रपद महिन्यामध्ये जवळ जवळ पुष्कळ कीर्तनात सांगितलं. काही लोक भाविक लोक विचारतात गजानन बाबांचं जन्मगाव कोणतं, तपास नाही. एका कीर्तनकाराने सांगितलं होतं, नगर ते कल्याण रोडवर डिंगोरे म्हणून गाव आहे, कोथरूडच्या खाली डोंगराकडे डिंगोरे. पण असा पुरावा सापडत नाही. ते डिंगोरे गावही पाहिले पण पुरावा सापडत नाही. साईबाबा कुठून आले हे सापडतं. फकीर लोकांच्या लग्नाच्या वरातीत शिर्डीला आहे. तुला दुलहिनी नवरदेव नवरी लग्न लावून निघून गेले त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे, आणि द्वारका माई पडक्या मशिदीत बाबा राहिले. हे त्यांचं सापडतं. एक जंगली महाराज, एक गोमाजी महाराज, मुंगसाजी महाराज, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराजांचे गुरु, असे अवलिया पुरुष आता सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर तालुक्यामध्ये एक महात्मा आहे, पूर्ण अंगावर कपडे नाही, कसंही सूत घेऊन जा, दोरखंड घेऊन जा, धागे 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 करून जा. असे 2 महात्मे मी स्वतः पाहिले. असंख्य महात्म्यांची ही भूमी आहे. अवलिया पुरुष आणि संत. एक सांगून जा, अवलिया पुरुषाचा जन्म, कर्म, गोत्र. अक्कलकोटचे जे स्वामी झाले, स्वामी काय सांगितलं, ते सगळ्या जगाचे असतात. संत गावापुरते तालुक्यापुरते नाही. हा विषय सोडून द्या. अक्कलकोटच्या स्वामींना कोणी विचारलं तुम्ही कोणत्या समाजाचे, एकचदार सांगून देतो, पुन्हा विचारलं तर डोकं फोडीन. संत रागवण्याचा आवाज. माझ्या शर्टावर तुम्ही पोटभर पाणी टाका, डाग पडला येईल. कशाला बोला ना हो, डाग कशाला पडलं ते तुम्ही बोलतही नाही हो. महाग झालं बोलून. हा शर्टाचा डाग पडला ना, त्याचा संताचा राग आणि पाण्याचा डाग दोन्ही निघून जगाच्या कल्याणात. नाथ बाबा नाही रागवले का काय माहिती. तुम्ही शांतते नाही का पुण्यातले जंगली महाराज, असंख्य महाराज. ते ऐकण्यातही नसेल, मुंगसाजी महाराज हे होऊन गेले विदर्भामध्ये. वियोगी महाराज मलकापूर तालुक्यात झाले मी कीर्तन करून. योगी पुनश्च एक सांगतो तुम्हाला परिक्रमेला घेऊन गेले टेंबे स्वामी. आणखी गजानन महाराजांच्या नावाने आणखी एक साधू झालेले आहे, शंकर महाराज एक झालेले आहे. आता सगळी यादी मी माझी केली होती. असे असंख्य सांगायचे तुम्हाला. परत ऐका, गोंदवलेकर महाराजांच्या गुरु स्त्री आहे, त्यांचं नाव तुकामाई किंवा काही लोक तुकुमाई म्हणतात. आणि हा कपडा नाही अंगावर, हा कपडा नाही इथे, आणि तो कुत्रीचं तुम्ही धरलेला आहे. अंगावर कपडा नाही, तुकामाई. असं काठीने बदललं कोणाला. स्वामी अक्कलकोट स्वामी नाही, त्या गावाचे स्वामी जे होऊन गेले, जे राम उपासक होते, राम नामाचा महिमा जगाला सांगत होते. त्या गोंदवले गावाचं
त्यांचं गाव गोंदवले, त्यांना गोंदवलेकर म्हणतात, पण त्यांचं जे नाव आहे ना ते एक ऐकून घ्या, कागदोपत्री नाव साधू संत महात्म्यांनी कोणत्या वेदाच्या शाखेत आहे याची काहीच माहिती नाही. हा देह पंचनाम ऐकत. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, असं बदललं अरे तुला कसं वाटतं, खड्ड्यात पुरून टाकलं, पुन्हा उकरून काढलं, तसंच काहीच. अवलिया पुरुष सुद्धा लीला करतात. 2-4 लीला मी तुम्हाला गजानन बाबाच्या सांगणार. आपल्या वारकरी संप्रदायातले कीर्तनकार त्यांचं, पण त्यांचीच प्रेरणा आहे मला मी सांगणार. विठ्ठल 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 विठ्ठल. संत गजानन महाराज प्रगट दिन, त्याचप्रमाणे इच्छापूर्ती संत गजानन महाराज मंदिर वर्धापन आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक आहेत. हरिभक्तीपर्यंत शांताराम महाराज गोडके आहेत कातर्डीकर. त्याचप्रमाणे हरिभक्तीपर्यंत शिव राम महाराज पालवे आहेत हार्मोनियम वादक. बऱ्याच मंडळींची नावं आहेत. आज आपल्या सप्ताहाला सदिच्छा भेट देण्याकरता हरिभक्तीपर्यंत रामदास बाबा, रामदास महाराज शिंगवेकर जाधव हे श्रोत्याच्या भूमिकेमध्ये बसलेले आजचं 3रं कीर्तन. महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ, पेटी मास्तर, हार्मोनियम वादक, पथवाज वादक, 5 छोटेसे ताडकरी सर्वांना बनले. तर ऐका, गजानन बाबाचे प्रगट झाले 7-8 वर्षाची मुलगी अग्रवालच्या घरी मुलाच्या ऋतूची शांती होती आणि त्या पत्रावड्या हरकत्या अशा टाकून लिंबूचा तुकडा, लाडूचा छोटासा तुकडा, चपाती असं का हो? अन्न हे परब्रह्म. इथूनच सुरुवात आहे का नाही? सुरुवात कुठून आहे? आणि पाहिलं दोघा तिघांनी वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पिताचे. पुढे काय? पुढे अन्न हे पूर्ण ब्रह्म. कर्कट असं मानलं नाही. चांगलं मला हेच आणि नको त्या नाल्याचं पाणी घेऊन, ते नाल्याचं पाणी पाहिलं आणि निघून गेले. त्याच्या अग्रवालने पाहिलं हे महाराज हे दिवसभर शोधत दुसऱ्या दिवशी सापडले, घरी आणले. जानराव देशमुखाच्या आजाराला आळा बसला, त्यांचा आजार खाला. जानकीराम सोनार मला काय असं अति हुशार, भयंकर हुशार. अरे मी सकाळची चिलन प्यालो नाही रे, मी हैराण झालो. घ्या ना बाबा चिलं. पंकटलाल वगैरे ती मंडळी गोळा झाली. अक्षय तृतीयेचा दिवस होता. जानकीराम सोनाराच्या घरून बागी सरी चालू आहे ना, सोबता पोहण्याची विस्तव घेऊन. जानकीराम तुझं भाग्य उद्याला आलं, बाबांनी विस्त मागला तुझ्या बागेसरीचा. कोण बाबा अवलिया आली वेदोन. काय समजते महाराज? तुम्हाला असं वाटतं का सोन्यात लोळल्याने जीवनाचं, सोन्यात लोडून जीवनाचं सोनं होत नाही. संत सोन्यात लोढत नाही, कोणाला सांगत नाही, कोणाला देत नाही. पण संत ज्याला सांगतात त्याच्या जीवनाचं सोनं. नको देऊ द्या. छोटीशी गाडी गेले तिकडे जाऊ बरं चिली बाबा विस्तू नाही ना. त्या क्षणी विस्तो प्रगट झाला. 11 वाजले, 11:30 वाजले, जेवणाची तयारी झाली. ते चिंचेपासून पदार्थ बनवतात. तुम्ही म्हणतात आमच्या भागाची चिंच, पण कैरीचं होतं त्याचं बी म्हणत होतं आणि तिकडे थंडाई बी म्हणतात. महाराज त्याच्यात चिडच चालायचं. ठेवणारे उचलून असं कसं म्हणतात. तर मग जिथून काढल्याच्या बाकीचे तुमचं चांगलं आहे. जास्त कसं तेच त्याला कळालं.
संत सत्पुरुषाचा अपमान तुझ्या काही झालं खरंच शरण गेला. अरे काय झालं किडे चालतात नाही किडे कशाचे तुझ्या घरच्याचे त्याच्यामध्ये जा घरी पाण्यामध्ये किडे नाही वाढ सगळ्यांना जेवण काहीच किडे नाही. शरणागती पत्कर एक जाता जाता सांगून जातो माझ्यासारखे कीर्तनकाराचा कोणी अपमान केला गाडीतून कंडक्टरने पाहिजे मला अनेक कंडक्टरने उतरवले तू वाजले घालत गेलो माझा अपमान केला काही केलं अमुक झालं डमूक झालं ते चालेल पण संत महात्म्यांचा अपमान ही जबाबदारी असंख्य घटना गणू जवरे आहे का कोणी वाचणार सतत चरित्र आहे का गणू जवरे पोथीमध्ये गणू जवरे गरिबीची परिस्थिती आणि विहीर खोदणी झाली होती खडक फोडत होती त्याला खाली उतर आणि या वातीला काडी लावून ये आणि लवकर वर ये त्याने काडी लावल्या बरोबर सोडून फुटला आणि तो त्या विहिरीतच अडकला. गणू जवरे जय गजानन महाराज की जय असा पोपट्यात घुसला सगळं धूरवर निघाला आणि तिथून धावा सुरू केला बाबांचा गणू जवऱ्याने आणि खालून आवाज दिला मिस्त्री मला वर काढा आहे जसा त्याला वर काढला तिथून तो पडाला तर गजानन बाबांच्याच दर्शनाला गेला. खरं सांग म्हणे गणू जवऱ्या तू किती सुरुंग फोडले तू सुरुंग मध्ये होता नाही का सुरुंग फुटला नाही का तूच फोडले ना ते बाबा तुमच्या कृपेने बसून चरणाजवळ आलो सगळं काम धंदा सोडून आपण एक जण असा होता बहादर गजानन बाबांचं दर्शन घेतलं पेढा ठेवला बर्फीचं खांड ठेवलं जेवणाचं काहीतरी ठेवलं त्यानं बर्फीन पेढे गोडा करायचे घरी घेऊन असाच होता काय म्हणतात त्याला डिनर ब्रदर्स म्हणजे भोजन बरोबर करायचं ध्यानात आलं बाबांच्या उचलली काठून आणला बाबा तो पडाला तो अजूनही आला एका व्यापाऱ्याला बोरीबंदर नाव घेऊन शेती म्हणू का शेती म्हणू त्या ठिकाणी आणि परमहंस संन्यासाच्या वेशात दर्शन काय बोलतो महाराज तपस्वीचे भाव जास्त भावाने खरी बिल बंद राहिली तरी चालेल व्यापारी भाव नाही तिरेक सोडतो पण भाव नाही सोडला तोटा आला म्हणजे 10,000 त्या वेळचे 10,000 आहेत ते 20 रुपये तोळा सोनं होतं तेव्हा जा घरी कोणी सांगितलं तुला कपाशीचे भाव उतरले आणखी तुला नफा होईल चाल कसं बोर्ड लिहिलेला आहे जोरदार घेऊन जातो कीर्तनकारा दर्शनाला यहाँ कोई भी शंका मत करे आप परख सकते हैं यहाँ महाराज समाज में विद्यमान आप परख सकते बोर्ड लावलेला गोविंद काळे नावाचा कीर्तनकार आहे त्याबरोबर शिक्षक आणि मी जेव्हा कीर्तन केलं पहिलं त्यावेळेला पुरुषोत्तम पाटील हे त्या ठिकाणी म्हणून शिक्षक राहिले पण मला शेती करावी लागली भारतात हजारो संस्थान आहे पण हे जे संस्थान आहे वारकरी संप्रदायाला दिली चारी धाम करून आणतात पंढरपूरला दिंडी काढतात दिंडीवरून जाणाऱ्या महिला परत आल्यावर पातळ पुरुषाला कपडे मुलांना कपडे कीर्तनकाराला 12 महिने कपडे लत्ते जेवण संस्था कोणीच काढलेली वारकरी वाङ्मयाचं आजही गजानन बाबांची त्या अवलिया पुरुष आहे त्यांनी जरी चिलम पेटवली तर आपण चिलम प्यायची हा नियम नाही काही काम करत नाही धंदा करत नाही 2-4 जण गोळा होऊन गजानन बाबाचा त्याला म्हणून अरे मेंदूकडे रक्त पुरवठा करणारी वेन्स रक्तवाहिनी कामातून जाते तो मरतो नाही गजानन बाबा अवली काम करते नाही त्याचा त्या गावाचं गाव शिव गाव त्याचं काय झालं त्या ठिकाणच्या नैवेद्यामध्ये त्या ठिकाणी संत हॉल आहे तिथे कीर्तनकाराची व्यवस्था
तो व्यवस्था करतो, त्याचं आडनाव आहे हागे. हागे अल्पदेव नाही. भरपूर दिवसात आमच्या आडंदीची बाबांनी काय केलं, बाई गजानन बाबाची वारी करायची. गजानन बाबाची वारी करायची. त्या बरोबर जो वारीला जायचा लोकांनी पाप दुखून आहे का ही कथा कोणी वाचली का? तिचा पती नपुसक, त्याचं लग्न होऊ नये करू नये, पण त्याने करून टाकलं. ज्या दिराला कळालं की आपला भाऊ नपुसक आहे, त्याची बुद्धी नाशात, दुर्बुद्धीचे मना सांगितलं चालेल ना, नाही तर बोर झाले का म्हटलं. बोर काही होऊ नका. 120 मिनिटं रात्री अतिप्रसन्न केलं त्याने. तिथेच तिने झिडकारलं, हे पाप आहे, हे चांगलं नाही. त्याचा एकुलता एक मुलगा पाळण्यातून डोकं फुटून भडा भडा रक्त व्हायला. आता विचार करा हे काय झालेलं आहे. करमला बाबाच्या नावची रक्षा लावली, रक्त बंद झालं. त्या मुलाला त्याचे सासर माहेरी आले. माहेरावरून तरुण माणूस बरोबर. सगळ्या गावात चर्चा कशी झाली तुमच्या चरित्राची. पहा, आजही असे लोक आहेत, संगमरवरी दगडापेक्षा स्वच्छ चरित्र असणाऱ्या महात्म्याला सुद्धा आपण काय करणार. त्याची बुद्धी खराब झाली. आणा तर तुमचा काळा चष्मा माझ्या डोळ्याला लावतो, कसे दिसाल मला तुमचे कपडे कसे दिसतात. माझा दोष आहे का हा? थोडासा आहे. सृष्टी बदलली का सृष्टी बदललेली आहे. चला गजानन बाबांजवळ घेऊन जाते. तिची ताई म्हणे चाल, तोडाला कलंक लावते, तोडाला कलंक लावते. ती माझी समजते. काही लोक म्हणे त्या मग फिरला बोलू. अरे पण तो वेगळ्या जातीचा. उद्योगी लोक भरपूर झाले, खेड्यातले उद्योगपती. बाबा जास्त तरुण वयात आणि वारीला येते तुमच्या हातीच्या बरोबर राहतात, दोन बरोबर राहतात. फुले तिचं नाव भोलाबाई, त्या मुलीच्या आईचं नाव फुले. तुझी मुलगी निष्कलंक आहे. लोकांच्या बोलण्यावर वरच ठेवते का माझ्या? लक्षात ठेव, त्या मुलावर तुमचा संशय पाटलाचा, तो मुलगा आणि ही मागच्या जन्मातले भाऊ. तिची काय म्हणतात ते नशाच उतरून खराब मेंदू, ज्यांचा सडका मेंदू नाराज, ते कोणाला कलंक लावतील ते मला सांगता येणार. 4-5 दिवसापूर्वीच काय झालं, 3 सीटची गाडी राहते ना, 3 सीट गाडी होती. ती खिडकीकडे बसलेलो. एक मुलगी आली तरुण, म्हणजे बाबा मला हवा पाहिजे, सुटायचं आहे, तुम्ही इकडे बसा. मी खिडकीकडे बसलो. बाई बसलो, तू मध्ये बसलो. आली एक दुसरी बाई, नोकऱ्या करून घरी जाणार. म्हटलं बाईकडे बाई बस. नाही म्हणे बाबा 5 किलोमीटर उतरायचं. मग मी मध्ये आलो 2 बायांच्या. लगेच एक मुलगी उठून उतरणं थोड्या वेळात म्हणजे तुम्ही कीर्तन काय तुम्ही महाराज येतो म्हणजे पायांमध्ये कसे बसले. म्हटलं पाठ टिकून बसलो. थोड्याची उतरतो काय म्हणून त्या म्हाताऱ्याचं मी असं कार्य काही केले का त्याने, तुला कशी काय शंका, तुझी बुद्धी. त्या दिवसापासून काही वेळेला असा प्रसंग येतो, कोण कोणावर काय शंका घेईल काही सांगता येत नाही. अभंगावर बी शंका घेऊ नये, संतावर शंका घेतली, आपल्या बुद्धी भ्रष्ट झाली. मुले आजपासून या मुलीवर त्याच्यावर शंका घेऊ नको. मागच्या जन्मातले भाऊ बहीण आहे आणि खुशाल वारी. शेवटची कथा पुष्कळ कथा आहे.
महाराजांनी सांगितलं गणपतीचं कार्य झालं की विसर्जन होतं, तसं या गणपतीचं आता तुम्ही विसर्जनाच्या तयारी. रेल्वेची कथा सांगत नाही. एकाचा हात धरला, कोणाचा कलेक्टरचा तो गोळा करणारा हात धरला, सोडलाच नाही. याला आला तो कडमडीला आला. एकाने सांगतो तुम्ही महाराज बाहेरच्या डब्यातला संत सत्पुरुषाला स्त्री आणि पुरुषा भेट असंख्य चरित्र या गणपतीचं आता तुम्हाला विसर्जन करायचं आहे आणि विसर्जनाच्या तयारीला लागा. बाबाने आपला वेळ ठेवून दिला. गावगावची भजनी मंडळी आली, गावगावचे भजनी मंडळ पथक आलेत, बाबांची मिरवणूक निघाली. सुंदर अशा प्रकारे तोही उत्सव चालू आहे. जर कोणी दिंडी घेऊन गेलं त्याला 10 टाट, 1 हातोडी, 1 पखवाज, 1 विणा आणि 2 दायमाचं जेवण आजही. आणि पुन्हांची जर तुम्ही गेले गाथा ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत एवढं दान धर्म करणार संस्थान भरपूर आहेत संस्थान, पण ते वारकरी संप्रदायामध्ये एवढंच करतो. बाबा माझं वंदन स्वीकारा आणि अशी गुरुबुद्धीपासून आम्हाला विठ्ठल 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 गजानन महाराज की जय. संतांचं चरित्र पवित्र सुसूत्र. काय 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 सुसूत्र बरोबर. आता बरोबर सांगणार भेटला तर ऐकावं, ऐकणार भेटला तर सांगणार, आणि सांगणार नाही ऐकणार नाही खड्यात तड्यात मड्यात संत चरित्र गळे. अजून सांगू का? जयाचे नाव तीर्थराव, तीर्थाचे राजे, दर्शने प्रशस्ती शिखावो. त्यांचं दर्शन झालं की प्रशस्ती. तुम्हाला कीर्तनात भद 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 आठवलं, तुमचं कल्याणही होणार नाही, जीवन होणार. छातीला हात लावून गर्वाने संत चरित्र ऐकलं काहीतरी पुण्याचं मिळेल तुम्हाला. ऐका, जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्ती शिखावो. जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांता. पाहिलं का जाणार? काय सांगितलं? जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासी. साई बाबा असे चुटके वाजत होते. काय म्हणे बाबा काय करतायत? अरे म्हणे ही पाल काय ओरडते. निवांत असलं का पालीचा आवाज येतो, ओळखलं पाहिजे. अरे तिची बहीण तिला भेटायला होती. खद लोक असायला आई बाबाला खद पालीला बहीण आहे का? आणि तिला बहीण असेल तर ती कुठे असेल म्हणे. आणि ती जे येते हिला काय माहिती म्हणे. पाल येऊशी तिचा मेंदू एवढा तर तिला काय कळ. काही कोणी बोललं नाही, पण पटेत बी नव्हतं. आला एक घोड्या स्वार, त्याने घोडा सोडला आणि बांधला आणि खोगीर काढला आणि तो खोगीर मधून पालनी झाली. ही पालन दोन्ही पाली नका तुम्ही वाचलं मग असं कोणी पाली नसला चित्रात माझ्यावर साईबाबाचा ग्रंथ आहे. आणि अशा प्रकारच्या जगाला भक्तीला लावण्याकरता दिला करतात. ऐका, मुक्ता ते निर्धारिता ऐकणार. मुक्त पुरुषाच्या चरित्राचा विचार करा. जे मुक्ता ते निर्धारिता, लागे आपलीच मुक्तता. का दिपे दिसे पाहता आपली वस्तू. दिवा पाहायला गेला तेवढ्यात ज्ञानेश्वरी कापून. ज्ञानेश्वरी पाहण्याकरता दिवा पाहत होता. दिवा पाहता पाहता ज्ञानेश्वरी हाताला लागली. तसं संत पुरुषाच्या चरित्राचा विचार केला की आपल्याला देव भेटून. अजून बोलू ध्यानात. पाप ताप दैन्य असा महारोगीतला म्हणे पहा माझी काय अवस्था. दुखले बाबा बेडका टाकला असा घे आणि अंगाला लावला. मलम सारखा सुगंध सुटला. चालता चालता अर्ध्या मिनिटात गोष्ट समजा. आपल्या कल्याणाकरता हे लीला करतात, आपल्या कल्याणाकरता. पण ओळख झाली पाहिजे ना. प्रश्न काय आहे? जे तुम्हाला गाव सांगितलं वाशिम जिल्ह्यामध्ये विठ्ठल असा समाज येतो महाराज. आपल्यासारख्या गाड्यां फटफट्या नाही त्या भागात तेवढ्या. आणि माझंच कीर्तन मलाच त्या मंदिरात घुसू देत नव्हतं. हो म्हटलं माझं कीर्तन तिकडे कर म्हणे कीर्तन. बाबा हा हवलदार म्हणावा का पोलीस महासंचालक
हवालदारच होता तो पोलीस. काय करावा ते याला काय सांग. परत एवढा गोंधळ होता मंदिरात दर्शन करणाऱ्यांचा. माझा फोनही त्यांना ऐकू जात नव्हता. सुधी देत नव्हती. कीर्तनाची बी वेळ होत होती. तेवढ्यात तो अध्यक्ष चुकायला बाहेर. त्यानं मला ओ हवालदार या बोला जागा करून द्या. त्याने हवालदार मला मध्ये गेलो. माणसं कपडे पाहतात का डोकं पाहतात हे पहिले बोला, नंतर काय पाहतात लोक सांगा. कोरडं नारळ कोणी घेत नाही, पण कोरड्या नारळामध्ये 200 रुपये किलो चुकून आणि पाण्याचं नारळ भद 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 वाजत आणि फोडल्यावर खवूट वाजत. असे काही भरपूर खवूट नारळ द्यायला. ते कोणाला बोललो महाराज? नारळाला बोललो. कोणाला? संत ते कवण संत ते कवण हे सांगी खून केशीराज. देवाने संतांची ओळख करून द्यावी. बद्ध पामर संतांचं वर्णन करतात. तमासगीर तमाशामध्ये संत ज्ञानेश्वर या कार्यक्रमात संतांचं वर्णन करतात. सिनेमा मधला बबलू नावाचा पोरगा हे चित्रीकरण आळंदीच्या घाटावर केलेलं आहे. बबलू नावाचा पोरगा ज्ञानेश्वर झालेला आहे. आता तो मांस खात नसेल. काय बनला तो? लायकी आहे का त्याची? आळंदीला जाण्याच्या अगोदर 2 वर्ष झालं. ऐका ऐका पुढचं. म्हशीचे गाईचे शिंग पाहू नये दूध पाह. बैलाचा रंग पाहू नये त्याचं बळ पाह. हा शेताचा आकार पाहू नये शेताचा कस पाहावा. हो हो बर का. सफरचंदचा लालपणा पाहू नये त्याच्यातली गोडी पाहावी. वा वा. लंगडा या जातीचा आंबा हिरवागार असला तरी गोड लागतो आणि बदाम जातीचा आंबा एवढा धम असला तरी आंबटच लागतो. तुम्ही तपासून घ्या. 2 महिन्याने आंबे कोकणात लवकर. पुन्हा सांगतो तुम्हाला, फणसाच्या काट्याकडे पाहावं का घराकडे? गुलाबाच्या फुलाकडे पाहावं का काट्याकडे? नारळाच्या कवटीकडे पाहावं का खोबऱ्याकडे? खोबऱ्याकडे. लहान लेकराच्या गालाकडे पाहावं का नाकाकडे? मग कीर्तनकाराच्या कपड्याकडे का ज्ञानाकडे? आनंद तुम्ही ठरवा. आता मला कशाला लोक कपडे तेव्हा सून पाहायला जातात. रंगरूप कळतं का गुण अवगुण कळतं? बोला पटापटा. संत ओळख झाली पाहिजे. आणि तमासगीर संतांचं वर्णन करतात. सिनेमातले लोक संतांचं वर्णन करतात. गोष्ट सांगणारा सारंगीवर पोवाडा म्हणणारा संतांचं वर्णन करतो. पोथी सांगणारा श्रावण महिन्यामध्ये माळा टाकतो आणि पोळ्याला काढून टाकतो. समजलं ना? तोही वर्णन करतो. आणि देव सुद्धा संतांचं वर्णन करतो. आणि संत संतांचं काही मंडळी निघाली. अरे महाराज काय झालं केलं एवढ्या मंडळीने? आणि आम्हाला संतांची शरणागती करायची, संतांचा संग करायचा, संत संग करायचा. मग आम्हाला संतांच्या मुखातून शास्त्र श्रवण घडावं, सत्शास्त्राचं श्रवण घडावं, संत सेवा घडावी, संतांच्या मुखातलं ऐकावं. पण जिकडे तिकडे फसवेगिरी निघालेली आहे. हा त्याला फसवतो, तो त्याला फसवतो, तो त्याला फसवतो, तो लवाडी करतो, तो सोन्यामध्ये तांब टाकतो, तो दुधामध्ये. माझ्या गावाचा काठेवाडी पकडला तुमच्या नाशिकच्या पोलिसांनी. पथकीची आण 260 किलोमीटर. मालक पडून गेला आणि गरीब माणसं जेलमध्ये अजून. दुधामध्ये भेसळ करतात. दुधामध्ये एक अशी पावडर टाकली पाण्यात तिथं दूध बनलं. हा खऱ्या दुधामध्ये युरिया टाकतात ना त्याचा फॅट वाढतो. चांगल्या दुधात साखर टाकून देतात त्या दुधाचा फॅट वाढतो. कोणावर भरोसा ठेवायचा महाराज? सगळीकडे बसवा बसली. हो महाराज. मग आता तुम्हाला वाटेल तिथे भरोसा ठेवा. तुकाराम महाराज बोलले त्या लोकांना, तुम्हाला पटेल तिथे भरोसा ठेवा. एक म्हणायला लागलं, तुम्ही कोणावर भरोसा ठेवता? तुम्हाला संताची
पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास सर्व भावे दास सर्व भावे दास त्यांचा किती माझे गीत करी किती माझे गीत करी सर्व भावे दास सर्व भावे दास सर्व झालो त्यांचा किती माझे गीत करती किती माझे थोडा ऐका. भारतभर 252 संघ अवलिया पुरुष वेगळे, एकट्या महाराष्ट्रात 52 संघ. बरा बोला पुढे. आणि या सर्व संतांमध्ये चुका झाला ते ज्ञानोबा आहे पाया. ज्ञानदेवी रचीला ज्ञानाचा पाया आणि भक्तीचा पाया. ऐकलं कीर्तन? या हसण्याचा विषय नाही जाय. तर बाबा ऐकतात माझं कीर्तन, सजन बाबा ऐकतात. ते झाली सुरुवात. संत दुःखाचा अंत करत, संत खंत करत नाही. वनात वसंत म्हणजे वसंत ऋतू, वनात वसंत आणि जनात संत. संता महान तो वसंती संत वसंत वल्लोक. विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे, शंकराचार्यांनी लिहिलाय. ते समोर बसलेले महाराज मला विमानाने घेऊन तर त्यांना शंकराचार्यांच्या मंदिरामध्ये आम्ही तिचा पारायण करायला बसलो. आजही शंकराचार्यांच्या गावाची जलमाई नदी तिथे प्रवाह बदलून टाकला. माझ्या आईला लांब पडते म्हणून नदी जवळ आली पाहिजे. हे शंकराचार्यांचा हात. वनात वसंत जनात संत. वसंत वनाला फुलवतात, संत जनाला फुलवतात. वसंत आला की वनाची अवदशा आणि संत आले की जनाची दुर्दशा, जन्म मरणाची दुर्दशा. काळजी घ्या. थोडं काल शंकराचार्य विषय बंद करतो. आई जन्म देते पण जन्म सफल करते. बोललोय का? एकाने कोणी फोन केला काय केला? तुम्ही आईला कमी समजतात का? म्हटलं मलाही पाठ करू दे. आई माझी नाही होता. गाथा वाच म्हटलं त्या गाथेच चरण आहे. माय पाडी संसारी परलोकी राहील. त्या गाण्याला संतांचा पुरावा आहे का या भंगाला? तेव्हा त्याने फोन केला. कीर्तनकाराच्या चुका पकडायला इतके मोकार झालेले. 4थी नापास झालेला मुलगा इंग्रजीचा MA चा पेपर
माय पाडी संसारी परलोकी राहे दुरी, हे चरण सांगलं. आई माझी मायेचा सागर याला पुरावा नाही, हे बसलेला आहे, चाल बसवलेली आहे. हे तुकोबरायांच्या 19,300 चरणातलं एक चरण आहे. आणि पुनश्च एक ऐका, आई देते, आई वडील देतात तो देहदान, परमात्मा देतो तो जीवदान. जेणे हा जीव दिला, आई वडील देतात तो देहदान, परमात्मा देतो जीवदान, आणि संत देतात ते कृपा. सांगेल तो विषय. संत भेटण्याकरता पुण्याशिवाय संत भेटतो. त्यामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते सांगा. आता एकाला सांगतं हे औषध तू मधा बरोबर घे, आणि जे मध आणलं ते मध नव्हतं, साखरचा पाक होता. धंदेवाईक माणसापासून मध आणलं, त्याला गुण आला नाही. महाराज औषध खोट, औषध खोट का तू खोटं मध आणलं? खोट्या मधाचा आरोप कोणावर आला? एखादा बुवा जर फसून गेला आणि त्याच गावाला खरा बुवा आला, त्याला पाणी कोण द्यावं? हा दोष कोणाचा आहे? ठाणे जिल्ह्यातला शहापूर तालुका आपल्या इगतपुरीला लागला. एक साधू आला, बाबा भूख लगी है, हम सोचेंगे. बाबा खाना चाहते हो? सोचेंगे. रोटी लाएगा, त्याला 5 रुपये दिले भाकर. अचार लाएगा, त्याला 2 रुपये दिले. प्याज लाता है, त्याला 1 रुपया दिला. कोणाचं खाल्लं नाही अचार, त्याचे पैसे सर. कोणी 50ची नोट खाल्ली. इधर झाडू लगा ना, ये सब कचरे में ले जाओ, ये पैसा ये जर है किसने रखा है, उठाओ. झाडू लावून 6 महीन्यानंतर खायला लागला. अब तो एक पर्व काल आ गया है, जितना भी पैसा हम मंत्र में लगाएंगे, साधना करेंगे, पूनम के रात सब पैसा दुगुना बन जाएगा. दुगुना म्हणजे तो कोणाची भाकर खात नाही. 5 रुपये भाकर आणून दिल्यावर आणि त्याने दूध प्रसादाला बनवलं, काय टाकलं काय नाही, सगळं घर झोपलं त्या दूध. सगळे ठेवलेले पैसे त्या मालकाचे सगळे घेऊन साधू अजून आला नाही. त्याच्या जवळचं माझ्या जवळचं ना प्रेमाचं. म्हणून हे मला माहिती, कोणावर तुम्ही विश्वास ठेवा त्याला मी काय करू. पुन्हा ऐका, विश्वास ठेवायचा आहे का? कोण काही लोक कोणावर विश्वास ठेवतो. व्यापारी आमच्या यावल तालुक्यात तो देव मानत नाही, धर्म मानत नाही, साधू नाही, काहीच मानत नाही. अशा माणसात कोण फसवणार? कोणी फसवू शकत नाही. तो ज्याने विश्वासच ठेवला नाही त्याचा उद्धारही होत. सकाळची पुन्हा गाडी द्या, पुन्हा ते अकोला, सकाळची पुन्हा अकोला गाडी द्या. 5:30ला जी गाडी झाली, सीट नव्हते, थंडीचं वातावरण, अर्धी गाडी भरली नाही. भरा 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 करत जालन्या जवळच्या एका गावाला पोहोचले. कुठून आले बाबा? पुण्यावरून. पुण्यावरून कसे आले? एसटीने कसे आलो? एसटीचे ताकद फिरत होते आणि अशी एसटी चालत होती. ते आम्हालाही माहिती म्हणे, पण पुण्यावरून एवढ्या लवकर आले कसे? अरे सीट नव्हते, अडथळा नव्हता, गर्दी नव्हती, थंडीची वेळ होती, लवकर आलो. खरंच पुण्यावरून आले का? काढली अशा पत्रिका तर छापून घेता येता म्हणे, तरी बी विश्वास नाही. आणि किती येतं ना आता, सेकंद सुद्धा त्याच्यात लिहिलेले असतात, कंडक्टरचं नावही राहतं आणि हा प्रवास तुझा किती स्टॉपचा आहे, 6 किलोमीटरचा एक स्टॉप, हे त्याच्यावर राहतं. गाडीचा नंबर आणि गाडीचा डेपो संक्षिप्त शब्दात एवढ्याच तिकिटात दाखवलं. असे तर एसटी मध्ये जाळल्यावर भरपूर तिकीट वापरतात. विश्वासच ठेवला. म्हटलं त्यांना फोन लावा, म्हणजे तुम्ही त्यांना सांगून ठेवलं असेल. मला थकवलं. आजही असे लोक आहेत, तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी, तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी, तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी, तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी. पाहावे पुराणी विचारवणी, पाहावे
तोंडाकडे पाहत होतो. तुम्ही म्हणाल पहावे पुराणी. व्यास नारायणाने 18 पुराण केले. 4 लाख श्लोक आहेत त्याचे. अभ्यास करणाऱ्याला महत्व आहे. अभ्यास करती बरोबर असतो कीर्तन म्हणून त्याला हा विषय पटून. चला आणखी सांगू का? आणि जर नाही विश्वास ठेवला संतांवर काय बिघडेल? आम्ही अविश्वासी राहू. पुन्हा तुम्हाला जाता जाता सांगून देतो प्रमाणच देतो. अविश्वासी काय शब्द आहे? अविश्वासी याचे शरीर अविश्वासी याचे अविश्वासी याचे शरीर अविश्वासी याचे शरीर काळ पातकी भेद वाहे काळ पातकी भेद वाहे काळ पातकी भेद वाहे. माऊलीची ज्ञानेश्वरी तोफान मुगरचा सप्तादी उला आहे. त्याच्यात माझं एक कीर्तन आहे. तुकाराम महाराज जिथून वैकुंठाला गेले त्या जागेवर सप्ताह आहे. आता 4-5 दिवस माझं कीर्तन आहे. वयाच्या 19व्या वर्षी त्याची गाथा पाठवली. तो माझा मित्र. त्याच्याने थोडी चटक लागली या गाथा. नुसता गाथा वाचतो. चहा लागत नाही, कॉफी लागत नाही, दूध नाही, राम राम नाही, हॅलो नाही, आनंदी आनंद. कोणावर विश्वास नाही त्याचा देवही करणार नाही करणार. कोणावरही विश्वास ठेवतो. जळगाव जिल्ह्यात 200 पतपिढ्या बुडाल्या यांनी विश्वास ठेवला. वादी लोक 4 महिन्याचा चातुर्मास करणाऱ्या लोकांनी गोरगरिबांचा पैसा सगळ्या जगाला प्रसिद्ध आहे. सगळं जग प्रसिद्ध झालं. कोणी सांगतं 1300 कोटी गेले, कोणी होते इतके कोटी गेले. 1 नया पैसा परत केला. कुत्र्याच्या कानाला जे गोचील लागतं त्याला हिंदीमध्ये स्वामी राम सुखदास सांगितलं. त्याच्या पैसा बोलवणाऱ्या कानाला त्याचा आईचं रक्त देतात. स्वामी राम सुखदासची समाधी सांगा ना महाराज. कुठपर्यंत विश्वास ठेवायचा? जोपर्यंत श्वास तोपर्यंत विश्वास. ऐका आता कुठपर्यंत? जोपर्यंत श्वास तोपर्यंत. याच्यातच श्लोक ऐका. हो श्रद्धा हवाल लभते तत्परस संयतींद्रिया ज्ञानम लभवा परम शांती. स्वामी गुरु महाराज रामचंद्र प्रभू येणार आहेत का? शबरीताई रामचंद्र प्रभू अवध वरून निघाले. अवध म्हणजे अयोध्या. सीताजी, लखनजी आणि रामजी पहिला मुक्काम शृंगवेरपूरला पडला. गंगेच्या काठावर वडाच्या झाडाखाली. वडाच्या चिकाने जटा बनवल्या. नावाडी भेटला. येणार आहेत रामचंद्र प्रभू तुला भेट देणार आहेत. जब मेरे राम जी का जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का शबरी के कुटिया पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटिया पावन होगा. आए किस्म रघुराए तो आए सिर पे बैठाऊंगी. मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी. मीठी मीठी पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा.
यशस्वी तपस्वी बाबा त्यांच्या आश्रमामध्ये गाईचं शेण फेकायचं, साफसफाई करायची, गाई म्हशी पिळायच्या, दूध तापवायचं, विरजण घालायचं, दही करायचं, लोणी काढायचं, लोणी तापून तूप काढायचं आणि यज्ञशाळेत द्यायचं. मातंग ऋषींच्या आश्रमात त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू प्रगट झाले. त्या ऋषींवर म्हणजे संतांचा विश्वास ठेवला, रामजीचं दर्शन. पण एक अशी एक आणखी या जी या रावणाने नारदजींना आसन घातलं बसायला. कुठून आला? इलत राहत. नारदजींना आकाश यात्री आमच्या कथेत नारदजींचाही मंत्र आहे, श्रीमन नारायण म्हणून माझा उद्धार कर, भक्ती कर. म्हणून मला भक्ती नाही जमत, अन्य भक्ती, तो राक्षस प्रवृत्ती कर. तू माझा उद्धार कशाने? म्हणून तू काय कर, वैर भक्ती कर. ते शिकवणारे नारदजी आहे. म्हणून मग वैर भक्ती, म्हणून वैर करावं लागतं देवाशी. वैर कशाने होईल? वैराचे कारण पहिले करावे दाराहरण. दार म्हणजे पत्नी. वैराचं कारण होईल असं ते पत्नी हरण. त्याने तेच रावणाने तमोगुणी भक्ती केली, म्हणजेच वैर भक्ती केली, पत्नी चोरून नेली. सगळं तुम्हाला माहिती आहे. ही चुकी कुठे घटना घडली ती? कुठे? 7-8 किलोमीटरला. पुढे मग असा विषय निघाला. काही दिवसात इतकं पूर्ण नाश पावलं, इतके राक्षस मारले गेले, इतकं युद्ध झालं, वानर मारले गेले. असं का केलं जाऊ? सांगतो. पंचवटी समीप जाता मीच पावतो सायुज्यता. मी जर चिंतन केलं असतं, नाम स्मरण केलं असतं, रामाची शरणंगती केली असते पंचवटीला. पंचवटी समीप जाता मीच पावतो उद्धारता. पण सकळ कुड उद्धारणार्था जाण सीता चोरली. सकळ कुडाचा उद्धार होण्याकरता सीता चोरली. रावण जो आहे ऋषीच्या वंशातला. अरे का ब्रह्मदेवापासून आला त्याचा वंश, पाऊलच त्याचा. शेवटी त्याला सांगणारे कोण होते? नारदाच्या वाक्यावर उद्धार ठेवला. ही भावार्थ रामायणात म्हणजे एक विश्वास होता, तो मारला गेला बाबा पानिपतच्या. आपल्यातला विश्वास चांगल्या मंडळींची संख्या कमी आहे. काय शब्द वापरला? चांगल्या मंडळींची कमी आहे. मग ऐका आता, आजार जाईपर्यंत डॉक्टरवर विश्वास, प्रवास होईपर्यंत कंडक्टर ड्रायव्हर वर विश्वास. किती झाले? जेवण होईपर्यंत वाढत्यावर, म्हणजे नाही पेटर असं बोला ना, पेटरवर विश्वास ठेवा. वा वा वा. खटला राईट चालेपर्यंत वकिलावर विश्वास, ज्ञान मिळेपर्यंत गुरुवर विश्वास, आणि कीर्तन संपेपर्यंत तोवर विश्वास. लय आवडलंय तुम्हाला. आता काय आंधळा माणूस मला नाशिकच्या 3 नंबर प्लॅटफॉर्मला घेऊन तो ठेवतो का नाही विश्वास. दुसरी एक गोष्ट सांगतो, खरंच सांगा, लहान लेकराला असा अविश्वास असतो का? माझी आईच्या शरीरामध्ये विष भरलं ते मला पाजून मारणार आहे असं कधी? एवढंच. पुन्हा सांगतो तुम्हाला, वानरला भाकर टाका, भाकर उचलेल पहिले, सुंगेल का काही? विश्वास ठेवा. आपला हात धरलं, आपल्या हातावरचे फुटाने खातो, पण त्याचा हात धरू देतो का ते? आपण वानरावर विश्वास ठेवतो, पण वानर आपल्यावर विश्वास ठेवतो. वानर विश्वास ठेवतो ना. आपल्याकडे वाढलं होते
भांडवल गाठी करे विश्वास, गाठी करे विश्वास, झालं ते झालं निश्चय दास, झालं ते झालं निश्चय दास, पायी मागील कोणती सोस सेवेताची. मग तुम्ही विश्वास कशाबद्दल ठेवता? सर्व भावे दास, झालो चांचा सर्व भावे झालो चांचा सर्व भावे झालो चांचा सर्व भावे संतांची बाई हा माझा विश्वास, संतांची बाई हा माझा विश्वास, संतांची बाई हा माझा विश्वास, संतांची बाई हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो आनंदीला काही मुलं जातात, पडून जातात, सावत्राई, चुलत भाऊ, सख्खी भाऊजाई, जेवण देत नाही, भाऊ मारतो, आई वारलेली आहे, वडील म्हातारे झालेले आहे, खायला मिळालं नाही, वणवण ठेवतो, काही उपाशी राहतात. आनंदीमध्ये खायला भेटलं नाही, चहा भेटली नाही, दुसऱ्या दिवशी तिकीट पडून येतात त्या कल्याण महाराज सत्य कथा सांगतो. आळंदी हे गाव पुण्यभूमी, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 ठिकाण कारो कीर्तन कारो महिला हेच असत. तिची माझी हित हेच आई वडील नाही का? इथं नाही ठावे जननी जनका, आई ठावे जननी जनका, नाही ठावे जननी जनका, नाही ठावे जननी जनका, गावीला लौकिका जानती. विश्वास असा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये गौरव वाटतो या गोष्टीचा. शिवाजी महाराज सर्व धर्म समजा, मुसलमान मंडळी होती किंवा महाले हा नाही, खूप खाण्यावर काही मुसलमान मंडळी होती, तो विश्वासघात झाल्याचं पण त्या शिवाजी महाराजांवर त्यांचा सख्खा सावत्र भाऊ व्यंकोजी भोसले, ज्यांचा इतिहास थोडाफार माहिती आहे त्यांना, व्यंकोजी भोसले मुसलमान मंडळीला जाऊन मिळाला. महाराजांनी पत्र लिहिलं, राजे शिवाजी महाराज त्याला काय म्हणा, राजे शत्रूशी सहमत होऊ, राजे प्रजेचं हित करण्याकरता दक्ष राहावं, माणसाची परीक्षा करावी, त्याला काय वाटत ही गाठी हे वैभव, अरे मिळवणं तू मिळव. शेवट ऐकलं का? त्याचा कोणावर विश्वास नाही, त्याचा उद्धार होऊ शकत. उदाहरण सांगून गेलो, लेकराला आईवर विश्वास आहे, गुरांना, म्हशींना, गाईंना, घरमालकावर विश्वास आहे. तुम्हालाही विश्वासाने कीर्तन करावं येईल म्हणून तुमचा विश्वासचा घात झाला नाही. आता असे पुढे गेलेले आहे, तेच कीर्तन चालू आहे. कुठे चालू आहे? युट्यूब वर. तो पुरा घेऊन त्या बुवाला लोक फोनवर उत्तर देतात. पण एक विश्वासाचा तेवढं करावा जतन आपल्याला अंगाला रस कशा करता त्याची माझी हित करी की आईला हित कळतं का हे सांगा. माफ करा, नाराज होऊ नका. मी मोठ्या शहरात कीर्तन करतो. 5व्या क्रमाचं शहर आहे नाशिक, महाराष्ट्रात. पण बाळा, आई शिकवते मुलाला ही आणि डबल ओ द्यायचा बरं का. आणखी डबल ओके बुक शिकवलं का नाही?
पण बाळा EOG डाम सिटी कॅट मांजर तू येत नाही का? अरे पोट भरण्याची मी कोणाच्या विरुद्ध नाही, पण काही लोकांना अपमान वाटतो. बाळा आयनचे प्रत्येक उत्सवाचा वर्तमान काळाचं रूप होत. गोईंग हा 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 बुकिंग हजारो गेले. काय असं करीस काही तर असेही आहे. कोणावरच विश्वास नाही. मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. सप्ताह संपून गेला तुम्हाला माहित सुद्धा आया दिया नाहक जमाना होया. त्याने निहारी जास्त केली त्याला जेवण जात नाही. कुमारी हे कुमारी कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती राया निवृत्ती राया सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया 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 निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया निवृत्ती राया असता असता संपला बसला. प्रवासात झोप लागावी किंवा झोपेत प्रवास लागावा, प्रवासाचा श्रम वाटत नाही. संत चरित्र साखरेपेक्षा पेन, खजूरपेक्षा, चिकूपेक्षा, बासुंदीपेक्षा म्हणून हर का मधुमेही माणसाने सुद्धा संत कोणा सांगू. लाख करोडो डॉक्टर जगात, लाख मेडिसिन, आणखी लाख चिकित्सा जगात आहे, पण रोग घालवणारे फक्त संत आहे. प्रपंचाला विटावं, संगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधनी झालं ना. आता काय परत सांगतो, संतांच्या विश्वासाला तडा जाईल असं वागून जास्त दोष पाहिले तो संत संगतीच्या लायकीचा. संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष अंगा येतो. संत संगतीमध्ये दोष पाहायला लागला की त्याचं कल्याण होणार नाही. सगळ्या जगात प्रसिद्ध ना विवेकानंदांचा आहे. संन्यासी, हिंदू धर्माचे प्रचारक वगैरे म्हणून त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, कालिका देवी प्रसन्न,
ते समाधीत बसले बर का, त्यांना कालिका देवीशी ते बोलायचे. त्याच रामकृष्ण परमहंसांचा सख्खा भाचा, त्यांच्या दर्शनाला आलेले लोक कोलकात्याच्या पुढे आश्रमाचे पैसे घ्यायचा आणि मग दर्शनाला सोडायचं. विवेकानंदांनी ज्ञान घेतलं आणि महाराजांच्या भाषणाने काय घेतलं, काय कमवलं. भारतासारख्या देशात जन्म मिळून परमार्थ जर केला नाही, हे जग जाहीर दिवाळ. भारतात जन्म घेऊन त्याला ज्ञान पाहिजे असेल त्याने आळंद दिलं, त्याला भक्ती पाहिजे त्याने पंढरी, अरे त्याला निवृत्त व्हायचं त्याने त्र्यंबक, त्याला शांती पाहिजे त्याने पैठण, त्याला मुक्त व्हायचं त्याने मुक्ताबाईकडे जावं. हो हो, त्याला संसार दुःख पाहिजे त्याने आपापल्या घरातच सर्व मंडळी, आपल्या मंदिराचे विश्वस्त ट्रस्टी मंडळी सेवा करणारे, पारायण गजानन बाबांचे बालगोपाळ मंडळी, लहान बालक टाळ कीर्तनकार बाबांची सेवा करणारी सेवा सर्वांना माझं वंदन आहे. गजानन बाबाच्या मंत्राचा तुम्ही कीर्तन केलं ना, गणगण गणात बोते, आणि दुसरं काही लोक म्हणतात गणिगण गणात बोते. गण म्हणजे जीव आणि गणात म्हणजे ईश्वरात गणला जातो. जीव हा ईश्वर स्वरूप आहे. हा वाक्याचा अर्थ त्याच्यात आहे अहम ब्रह्मास्मी. जीव हा शिव, आपण आहोत बिंदू आणि परमात्मा आहे शिव. आपण आहोत जीव आणि परमात्मा आहे शिव. आपण आहोत घागर आणि परमात्मा आहे सागर. घागरने सागरकडे जावं, बिंदूने शिवकडे जावं, जीवाने शिव घेऊन. जेवढी झाली तेवढी गायीची सेवा करा. गाई, आई आणि भीम. तिथे म्हणणार नाही आई माझा मायचा, ते लय पानचट झालं, पाण्यापेक्षा पानचट झालं. तुम्ही वाङ्मयाचा अभ्यास करा तरी बसून बसून, आणि मात्र जर कीर्तनामध्ये हसण्याची अपेक्षा केली तर यावर गुन्हा महाराज असं सांगायचे. कोकणातला हापूस पिकला, त्या हापूसचा मालक त्या आंब्याच्या झाडाखाली बसून आंबट चिंचा खाय, ते गुन्हा महाराज सांगायचे. कसं कसं, हापूस आंबा पिकला, त्याच्या सावली खाली आंब्याचा बगीच्याचा मालक चिंचा खातो. हा मांडव कशाचा आहे, कपड्याचा आहे ना, आपण हापूस आंबाच म्हणूया. आणि खाली बसून आम्ही विनोदाचे आंबट चिंचा, मनोरंजन झालं आणि आयुष्याचे मला काय करायचं आम्ही, अशी स्पर्धा चालली आहे. जो बुवा गाडीवर येईल त्याला मोठा बुवा म्हणायचा. त्याच्या कपड्याला इस्त्री स्प्रे मारलेला आहे त्याला संत म्हणायचं. तुम्ही म्हणा कोणालाही म्हणा, आम्ही काही बोलत नाही, पण एकच करा, तुमच्या पदरात काय ज्ञान पडलं याचा विचार करा. आणि आता कीर्तन संपलं, वेळही संपली, पूजाची तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे देह सेविन आवडी, तुका म्हणे देह सेविन आवडी. वचन मोडी बोलिले ते, वचन मोडी बोलिले ते, इति माझी करीती, इति माझी करीती. मोडी बोलिले ते, वचन मोडी बोलिले ते, माझे कृपा करी. जे हा गोपाळ कृपा करी, जे हा गोपाळ कृपा करी, कृपा करी.
कृपा करी हा गोपाल कृपा करी विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पे किंकरा